Good morning, all. Myself, Siddharth Mende, Assistant Professor, Department of Microbiology, Sri Shivai Science and Arts College, Chikli. I am heartily welcome you all in the induction program. Today, I introduce you to the Department of Microbiology. The Department of Microbiology in the Sri Shivai Science College was established in 1980. Till department is running. The microbiology department or the student which enter in the microbiology, they have basically two groups, that is microbiology chemistry zoology and microbiology chemistry botany. The faculties of department, Dr. A.M. Garode sir is a head of the department, which he has a qualification, that is MSc microbiology PhD, and now sir is officiating principal in our college. The teaching experience of Dr. A.M. Garode sir is 33 years and research experience is about 20 years. Myself, Siddharth Mende, my qualification is MSc microbiology and NET CSIR and ICAR NET qualified. Teaching experience of mine is 8 years. The non-teaching staff of the department is Mr. G.K. Workade, Mr. R.R. Karpe and Mr. P.S. Sonone. These are the non-teaching staffs which are present in the department. Then examination pattern म्हणजे बीएससी फर्स्ट इयरला एंटर झाल्यानंतर तुमचं एक्झामिनेशन कशी राहील किंवा एक्झामिनेशन पॅटर्न कसा राहील. तर बीएससी फर्स्ट इयरला पहिल्या सेमिस्टरला किंवा दुसऱ्या सेमिस्टरला बीएससीचं कोणतेही सेमिस्टर घ्या, त्याच्यामध्ये पर सेमिस्टर एक पेपर असतो प्रत्येक विषयाचा. पेपर असतो 80 मार्काचा. एका पेपरमध्ये 6 युनिट्स असतात, प्रत्येक युनिटला 12 मार्क असतात. त्याच्यानंतर 20 मार्काचं इंटरनल असेसमेंट असते. याच्यामध्ये थेरीच्या पेपरमध्ये 12 मार्काचं युनिट आणि 6 युनिट्स असतात. आणि पहिला क्वेश्चन पेपर थेरी पेपरमध्ये पहिला क्वेश्चन कंपल्सरी क्वेश्चन असतो, त्याच्यामध्ये 8 मार्काचा तो कंपल्सरी क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स टाईप क्वेश्चन्स असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि आन्सर इन वन सेंटेन्स टाईप क्वेश्चन असतात. हा जो पहिला क्वेश्चन आहे हा ओव्हरऑल 6 युनिट वरती डिपेंड असतो. 6 युनिट मधून कोणत्याही युनिट वरती फिल इन द ब्लँक्स, कोणत्या युनिट वरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि कोणत्या युनिट वरती आन्सर इन वन सेंटेन्स असतात. बाकी क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 7 हे युनिट बेस्ड क्वेश्चन्स असतात. प्रत्येक क्वेश्चनला इंटरनल चॉईस असतो, म्हणजे ऑप्शन असते आपल्याला यापैकी कोणते 3 सोडवा किंवा खालीलपैकी कोणतेही 3 सोडवा. वरच्या 3 पैकी म्हणजे एका युनिट वरती 6 क्वेश्चन्स असतात. किंवा म्हणजे लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन असेल तर एका युनिट वरती 12 मार्काचा क्वेश्चन असतो. इंटरनल असेसमेंट असते 20 मार्काचं, याच्यामध्ये 8 मार्काची असाइनमेंट आणि 12 मार्काचा युनिट टेस्ट साठी असते किंवा युनिट टेस्ट एक्झामिनेशन साठी 12 मार्क असतात. युनिट टेस्ट एक्झाम जनरली 30 मार्काची घेतो आपण. 2 युनिट वरती युनिट टेस्ट एक्झाम असते. आणि या युनिट टेस्ट एक्झाम मध्ये मार्किंग कसं केलं जाते, 30 मार्काची युनिट टेस्ट जर असेल तर समजा तुम्हाला 24 ते 30 मार्क पडले तर 12 पैकी 12 मार्क इंटरनल असेसमेंटचे मिळतात. जर समजा 18 ते 23 मार्क पडले तुम्हाला इंटरनल असेसमेंट मध्ये युनिट टेस्टचे जे काही मार्क आहेत त्याच्यात 12 पैकी 10 पडतात. जर तुम्हाला 11 ते 17 मार्क मिळाले तर तुम्हाला युनिट टेस्टचे जे इंटरनल मध्ये मार्क आहेत ते 7 मार्क मिळतात. जर समजा तुम्हाला तुमचा युनिट टेस्टचा स्कोर जर 10 पर्यंत असेल, 0 to 10, तर तुम्हाला इंटरनल असेसमेंटचे जे काही युनिट टेस्टचे मार्क असतात ते 0 मिळतात, म्हणजे एकही मार्क मिळत नाही. म्हणजे तुम्हाला इंटरनल असेसमेंटच्या ज्या काही टेस्ट आहे त्याच्यामध्ये मिनिमम 11 मार्क तुम्हाला पाडावे लागतात. म्हणजे त्याचा पासिंग क्रायटेरिया जो आहे तो 11 मार्काचा आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, प्रत्येक सेमिस्टरला 50 मार्काची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असते. इट इज डिपेंड अपॉन द प्रॅक्टिकल विच आर टॉट बाय द फॅकल्टी मेंबर्स ऑफ द डिपार्टमेंट. म्हणजे जे फॅकल्टीनी शिकवलेले असतील त्या प्रॅक्टिकल वरती प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असते. त्याच्यामध्ये एक मायनर एक्सपेरिमेंट असतो, एक मेजर एक्सपेरिमेंट असतो. मेजर एक्सपेरिमेंट 15 मार्काचा, मायनर एक्सपेरिमेंट 10 मार्काचा असतो. स्पॉटिंग 10 मार्क असते, व्हायवा 10 मार्काचा असतो आणि 5 मार्काचं प्रॅक्टिकल रेकॉर्ड असते. अशा प्रकारे 50 मार्क डिस्ट्रीब्युट होतात.
त्यानंतर फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय द डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी. डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी मध्ये एक फॅसिलिटी अशी आहे की आपल्या मायक्रोबायोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची सुविधा आहे. 2010 पासून MSc मायक्रोबायोलॉजी आपल्या इथे चालू झालेला आहे. आपल्या इथल्या लॅब वेल इक्विप्ड आहे. सेपरेट UG आणि PGची लॅब आहे. सेपरेट स्टाफ रूम्स आहेत. त्याच्यानंतर असेप्टिक रूम्स आहेत आपल्या इथे सेपरेट आहे. त्यानंतर आपलं जे कॉलेज आहे किंवा PG डिपार्टमेंट आहे हे रिकॉग्नाइज PhD सेंटर आहे किंवा रिसर्च सेंटर आहे बाय द SGPU अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती. म्हणजे आणि त्याचे सुपरवायझर आहेत डॉक्टर AM गारोडे सर. डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंटल लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये 105 रेफरन्स बुक्स आहेत. त्यानंतर डिपार्टमेंटमध्ये सेपरेट असेप्टिक रूम आहे विथ लॅमिनार एअरफ्लो सिस्टीम. त्याच्यानंतर डिपार्टमेंटमध्ये ऍडव्हान्स इक्विपमेंट सुद्धा आहे. जसं लॅमिनार एअरफ्लो सिस्टीम आहे, UV ट्रान्स इल्युमिनेटर आहे, UV विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे, अल्ट्रा सेंट्रीफ्यूज आहे, मायक्रोपिपेट्स आहे. सर्व ज्या काही रिक्वायर्ड हे आहे इन्स्ट्रुमेंट आहेत ॲज कम्पेअर टू म्हणजे जसं BScच्या सिलेबसनुसार ज्या काही रिक्वायर्ड इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आपल्या डिपार्टमेंटला सर्व अवेलेबल आहे. या फोटोमध्ये लॅमिनार एअरफ्लो सिस्टीम दिसते तुम्हाला जी असेप्टिक रूम मध्ये आहे. PG डिपार्टमेंटला सेपरेट लॅमिनार एअरफ्लो सिस्टीम आहे आणि सेपरेट असेप्टिक रूम आहे. त्याच्यानंतर स्कोप ऑफ द सब्जेक्ट म्हणजे तुम्ही BSc मायक्रोबायोलॉजी केल्यानंतर किंवा MSc मायक्रोबायोलॉजी केल्यानंतर म्हणजे BSc मायक्रोबायोलॉजी केल्यानंतर तुम्ही MSc मायक्रोबायोलॉजीसाठी ऍडमिशन घेऊ शकता. सोबतच BSc झाल्यानंतर तुम्ही लॅब टेक्निशियन म्हणून अप्लाय करू शकता किंवा रिसर्च असोसिएट म्हणून अप्लाय करू शकता. लॅबोरेटरी मॅनेजरच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तुम्ही रिसर्च सायंटिस्ट च्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. असिस्टंट प्रोफेसर झालं. या ज्या पोस्ट आहे आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर PG इन द मायक्रोबायोलॉजी यू कॅन अप्लाय फॉर दिस रिसर्च सायंटिस्ट पोस्ट और असिस्टंट प्रोफेसर पोस्ट बाय रिक्वायर्ड क्वालिफिकेशन किंवा त्याच्यासाठी तुम्हाला नेटसेट किंवा PhD करून तुम्ही या रिसर्च सायंटिस्टसाठी किंवा असिस्टंट प्रोफेसरसाठी अप्लाय करू शकता. तुम्ही BScच्या बेसवरती क्वालिटी कंट्रोल ऑफिसर साठी अप्लाय करू शकता. इन फूड इंडस्ट्री झालं, बेकरी इंडस्ट्री झालं किंवा वायनरी मध्ये झालं. त्याच्यानंतर आईस्क्रीम प्रोडक्शनच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आफ्टर कम्प्लिशन ऑफ BSc. त्यानंतर तुम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये ऍज अ मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून अप्लाय करू शकता किंवा क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकता. त्यानंतर BSc कम्प्लीट झाल्यानंतर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनच्या ज्या काही पोस्ट असतात मायक्रोबायोलॉजिस्टच्या दे आर डिपेंड अपॉन द BSc मायक्रोबायोलॉजी किंवा BSc ला तुम्हाला जर मायक्रोबायोलॉजी असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला त्या MPC थ्रू ज्या एक्झाम घेतल्या जातात त्याच्यामध्ये काही स्पेशल एक्झाम्स असतात ज्या BSc मायक्रोबायोलॉजीच्या बेसवर असतात त्या तुम्ही देऊ शकता. त्यानंतर अल्युमनाय ऑफ द डिपार्टमेंट म्हणजे माजी विद्यार्थी जे आहे डिपार्टमेंटचे जे वेगवेगळ्या पोस्टवर आहेत त्यांचे नाव असे आहेत. मिस्टर NS कस्तुरे सर आहे. ही इज असिस्टंट प्रोफेसर इन सिद्धार्थ कॉलेज जाफराबाद डिस्ट्रिक्ट जालना. त्यानंतर डॉक्टर GD मुळे असिस्टंट प्रोफेसर विवेकानंद सायन्स कॉलेज मंठा. त्यानंतर मिस्टर आर्यन गणबाज सर ही इज असिस्टंट प्रोफेसर इन श्री व्यंकटेश कॉलेज देऊळगाव राजा. त्यानंतर आपले जे अल्युमनाय मिस्टर सोपान शिंदे लॅब टेक्निशियन आहे कोविड सेंटर बुलढाणाला. नंतर आपल्या इथला विद्यार्थी मिस्टर अक्षय तेजराव शिंदे हा सुद्धा लॅब टेक्निशियन आहे कोविड सेंटर अमरावतीला. त्यानंतर आपल्या इथला विद्यार्थी अमर साडोक रिसर्च असोसिएट आहे नीरी नागपूरला. त्यानंतर कुमारी दर्शना शेवडे ही सुद्धा रिसर्च असोसिएट आहे नागपूर नीरीला. त्यानंतर काही लॅबोरेटरी इन्स्ट्रक्शन्स आहेत न्यू कमर्ससाठी आपल्या BSc फर्स्ट इयरला जे एंटर होतात मायक्रोबायोलॉजी सब्जेक्टसाठी त्यांच्यासाठी. तर लॅबोरेटरीमध्ये सायलेन्स आणि डिसिप्लिन मेंटेन करायचा असतो. त्यानंतर लॅबोरेटरीमध्ये एंटर झाल्यानंतर मास्क, ॲप्रॉन आणि डिस्पोजेबल ग्लोव्ज घालून काम करायचं असते. त्यानंतर ज्या वेळेस आपण लॅबमध्ये मायक्रोबायोलॉजीचं प्रॅक्टिकल परफॉर्म करतो त्यावेळेस सर्वात आधी ज्या टेबलवरती आपण काम करतो त्या टेबलला लायझॉलने डिसइन्फेक्ट करायचं असते. आपण जो वर्किंग एरिया जो असेल तो लायझॉलने डिसइन्फेक्ट करायचा.
बिफोर आणि आफ्टर लॅब वर्क, म्हणजे सुरुवातीला आणि काम संपल्यानंतर आपण लायझॉल अप्लाय करून त्याचं डिसइन्फेक्शन करतो. त्याच्यानंतर नंतरची इन्स्ट्रक्शन आहे जे आपण जे लॅबोरेटरी मटेरियल्स आहे, जसं मायक्रोस्कोप झालं, कल्चर झालं किंवा इन्स्ट्रुमेंट झाले, दे शुड हँडल केअरफुली. त्यानंतर मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये इटिंग, ड्रिंकिंग आणि माउथ रिपीटिंग इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड, किंवा याचा म्हणजे याच्यावर बंदी आहे. म्हणजे पाणी पिणे किंवा काही खाणे किंवा माउथ रिपीटिंग करणे याचा स्ट्रिक्टली आपण हे करतो, इनिबिट करतो किंवा त्याला करू देत नाही. त्यानंतर जे काही मीडिया आपण यूज करतो किंवा डिस्पोजेबल आयटम्स जे काही यूज करतो, हे जनरली आपण बायोहझार्ड कंटेनरमध्ये डिस्पोज करायला पाहिजे. त्यानंतर जे काही लॅबोरेटरी मधले कल्चर्स किंवा केमिकल्स आहे किंवा एनी अदर मटेरियल, हे जे आहे लॅबोरेटरीच्या बाहेर कधी न्यायचं नाही. त्यानंतर आपलं काम झाल्यानंतर वॉटर टॅप किंवा LPG गॅस बर्नर आणि इलेक्ट्रिक बटन्स हे बंद करावे. हे झालं डिपार्टमेंटच्या संदर्भातलं माहिती. त्याच्यानंतर काही स्कॉलरशिप्स आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या काही स्कॉलरशिप्स आपल्या कॉलेज थ्रू दिल्या जातात. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम ऑफ स्कॉलरशिप आहे, नॅशनल ओपन मेरिट स्कॉलरशिप आहे, सिंगल गर्ल चाइल्ड इंदिरा गांधी PG स्कॉलरशिप आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची OBC स्टुडंटसाठी स्कॉलरशिप आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची SC ST NT साठी स्कॉलरशिप आहे. त्यानंतर दिव्यांगासाठी स्कॉलरशिप आहे, मायनॉरिटीच्या स्टुडंटसाठी स्कॉलरशिप आहे. त्यानंतर शिवाजी एज्युकेशन सोसायटी मार्फत ज्या स्कॉलरशिप होस्ट केल्या जातात त्या म्हणजे लेट अंबादास लटोबा कसार स्कॉलरशिप, त्यानंतर लेट दारूबाई महावरे पाटील स्कॉलरशिप आहे, काळे फाउंडेशन ट्रस्टची स्कॉलरशिप आहे फॉर गर्ल्स स्टुडंट्स ओनली. This is about the Department of Microbiology and its introduction. Thank you very much.